नाही याला कोणाचं काही दिसलं की बस त्याला पाहिजेच. बाबा किती किती गरजू राहिलं हो. किती येते बाप्पा मुसळधार येते का? आजच फवारा झाला आणि आता पाणी किती येऊन राहिलं. आता वावरात उद्या काय होतील काय नाही, रातभर किती येते किती नाही. वाशिमला किती पाणी झालं म्हणते बाबा. आणि ते कुठं होते एसटी पडली म्हणते त्या मध्य प्रदेशात. बाबा ते किती जण गेले. लयच पुरे येऊन राहिलं. लय साधा मुसळधार आहे. आता आपल्या इकडे काय होते पिकाचं काय नाही. आता तर निघाले वर आले पिकं. आता इतकाला जर आलं तर नाही का आता किती आपत आहे. आता काय होते काय नाही. आता वावराचा सोळा वावरात वाव वाव चालले. सरे गाव गाव घेरले पुरानं. मग गडचिरोलीत मी बापा किती लोक किती गाव मग पाण्यात डुबले तर पुरू लागले बाई. बापरे घडीत काय बापा असं वाटतं असे पिकं आले. पण आता असं जर आलं तर कायच काही नाही. आता काय करा. आता काय ढगपुटी होते का अतिवृष्टी होती बा. निरा कव्हर केला पाण्यानं. जिकडे तिकडे पुरं आहेत. त्यानं तर सगळ्या शेतीत पैसा लावला. आता काय ना खाऊन काय ना राव. मजुरी करायल्याशिवाय काय आता. कामच कोणते भेटणार. अशा पाणी पावसात सगळे डुबले ना. मग कसं बाबा सरकारनं काहीतरी द्या बाबा मदत गिदत. काहीतरी म्हणजे कसं लयच झालं नाही इकडे पाणी. काय मग छत्री नाही देत का मला. असे चोचले आता पूर्ण होत नाही बाबू. आता जे आहे ते खायचं आणि राहायचं. जे जसं आहे तसं. जसं आहे तसं जगा शिका जराशी. परिस्थिती पाच जा जराशी. बरोबर जाऊ दे आपली घोंगडीत देतो मग. जाऊ दे तेच नाही जाईन काय करतात नाही का. आपल्याला पैसे नाही काय बस आपण ते छत्री नाही का बातच तर खराब होती नाही का. तसंच विचार ठेवायचा आपला. असले पैसे तर घ्यायचे नसले तर आपलं जसं आहे तसं त्याच्यातच आपला आनंद. घ्या आता जेवण करा. करा सुरू करा. एक दोन भांडे आण अजून. आणा सर गाड्या ओल्या उरायल्या. सर पाणी गौरल आणलं का. टोपलं नाही ना टोपले याच्यात कांदे आहे याच्यात गहू आहे काय आणू मी. गण आणा मग गण आणा खोबरे आणा. आमच्या डब्बे डुबे घेऊन यायचे असं ते गिल्लास गडवे सामान. मी आले बाबा पारपूर करून थांब तिकडे किती गहू राहिला काय नाही. कुठं लावा रे वासरे शिद्र दिसू राहिले. काय खरं आहे किती काय लावले तर काही नाही. बस आज झोपायची काही जमत नाही बजेटात. ते गंगा घे ते बकेट घे ना उचल ना लवकर. ते गाड्यावाले उरायला बाबा घे लवकर. ते बाबा ते टीनावर जाऊन बसले आता ते काय जमते का रातचं. लवकर ना ठेव पटापट. अजून काय ठेवा आता समजत गहू राहिले कुठे कुठे ठेवतं. आणा ते अन्नातले भांडे असं बंद. बाबा धो धार चालू आहे टीनावून. हो नळ्यात पण नाही हो लागला. आता कायच करा काय पूर येते का काय सांगा बाबा आज रातच्यानं. कसं झोपा इथं. इथं सगळंच गहू लागलं पाणी. जिकडे तिकडे पाणी स्वयंपाक खोलीत बी पाणी आहे इथं पाणी आहे. आपापली जागा पाहा कोपऱ्यानं दळा. घ्या मी बाजूच्या गाड्या उचलतो सऱ्या ओल्या होईल. व्हा तिकडे किचन रूम मध्ये व्हा जा तिकडे काहीतरी आहे जागा जरा जा. काय आहे तिकडे बस तिथं त्या चुली बस होय तिथं. बाबा पूर चंद्र पूर म्हणलंय बाबर हे. काय वावर राहिलं सर्व पाण्यात दिसते तेवढं मला. मग आता काय खरं नाही वावरायचं. पार हे नदी काठची तर पार जाणार आहे खड्डून. पाय ना आता काय पाणी का आहे. आपल्या सोयीत राहता हे काही सांगतात नाही. गाव जर घुसलं ना तर बस थैला घेऊन पैदा घाण आहे. पहा तयारीत राहा जरा. सगळीकडेच आहे ना हे करत दिला पुराण करून. मग अमरावतीला कमी पाणी आहे म्हणते. अमरावतीले वर्धेले गडचिरोली अरे बाबा हे परभणी नांदेड सगळा टोटल भाग आहे. बिलकुल काहीच टेन्शन नाही राहिलं. इतकं पाणी आहे खतरनाक. कुठं दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि इकडे फालतू कर द्यायला करू ना. मायाबीन हे पावर आता काय आलेले पिकं हातात जाते का. मायाबीन अजून सुरुवात नाही झाली रे. हे आपलं कुसात मोडून राहिलं सगळं. तिकडचे मोठा घोरच आहे. आता काय घुसलं घर आहे ना का काय झालं काय सांगा. म्हणलं काय कुठं थांबता हे सकाळ कुदरत नाही हे. चला घराकडे चला. मला 10 मिनिटं आता घरीच काय रे. मग आज निरा सगळे टोपले ठेवता घाण काही एक सामान नाही राहिलं ठेवायला इतकं गहून राहिलं. बोला नाही का मग काय सगळं इकडे पाहिजे इकडे गिस बसायला लागणार राहील घरात. थांबा 10 मिनिटं चालले जा. मग अरे म्हणलं सर्व साहेब जरा ध्यान ठेवता म्हणलं हे पाणी वाढलं गेलं फोन करता वगैरे कुठं करावं लागतं तर काय नाही तर गावात घुसला पुरतं बघ. मग त्यासाठी थांबेला ना मी इथं काय कंडिशन आहे पास लागते. सरपंच म्हणल्यावर मग जिल्हा प्रशासनाला कळवा लागते. ते NDRF वाले SDRF वाले बोलावं लागते ना. मग काय आता सतर्कच राहावं लागते आज रातभर मला. आपत्ती व्यवस्थापन वाले आहे म्हणून लय काळजी कमी आहे. मग काय आता बातच येऊन धडकते ते लय फास्टर काम आहे द्यायचं. पाहू ना आता काय कंडिशन आपल्या गावची. तर सध्या तर काही एवढं नाही म्हणा. पाहू ना काय होती. कुठं आता काय काही गरज आहे का अंदर जायची तरी पाहिजे आहे. गेल ना म्हणा आता सगळं काय राहिलंच काय याच्यात. जराशी आशा असते ना माणसाला. जर उघडलं तर जमते का बा. अबुजी आले अंदरे काय सर्व करता का म्हणलं. बाहेर आहे बाहेर गेलं ना ते. आता काय राहिलंच काय ते. मग असं जर आता 2-3 दिवस पाणी राहिलं तर काय राहते याच्यात. निघा बाहेर निघा गेलं ते. पाणी आलं वेळ का जिकडे तिकडे पाणीच पाणी सऱ्या वावरात पाणी लगा. ते तिकडली ते नाली अशी खोलून देन जरासं फोडफाड कर तिथून पाणी काढ्यातलं जमते ना. हे पाणी गिनी जर काढलं ना तर होते बरोबर. काय होते काय एवढं डबडब पाणी काय किती काढतात काय अजून काय किती बरसते किती नाही अजून.
तर मग निरा का हातावर हात बांधून राहता का? काही तर कराच लागणार ना, कास्तकार राव ना आपण. मग काय बसल्या नव्हते का? विचार करायला पुरते का? जे होईन ते होईल. काढा पाणी काढा, जे निघन ते. पाणी काढान कुठं काढान काय? हो काढतो काढतो. काय बुड्याले काय मोठी आशा मोठी खराब आहे रे. तू तर आतापासूनच हायपत खाल्ल्यासारखा करून राहिला. आम्ही पुरी जिंदगानी काढली ना बाबू. मग हे काय काढले पुरं? याच्यापेक्षा लय येतील मग. मग काय काय आम्ही काय काय सोडून दिल्या काय शेती आणि कास्तकार्य? मग करायच लागते आपल्याला. चला करा काम करा मुकाट्यानं. कशी येतच राहतच तिथं संकट. मग काय हायपत खायची का? हिंमत नाही हारायची माणसानं. जे होईन ते होईन. आपले हात बाळाला येतं. शिर सलामत तर पगडी पोच्या. कोणा निदाल जाऊ ये घेऊन. आपल्यापेक्षा बुडा बुडला रे नाही का? मायून पायावर हिंमत अजून खसली नाही. आपण तर या मायून काय करा काय नाही, 7 पास गेले आपली. जाऊ दे चला. ते आपलं कामं करू नाही का? जे करायला लागते ते करायला लागते शेवटी. चला ते पाणी काढाच लागेल ना वावरातले, त्याशिवाय काय जमते का? चला चला भिडा. आले वाटते इथं वावराकून आपले का सकाळीच गेले वाटते. अरे का शांतरा भाऊ आले का म्हणलं चक्कर टाकून? काय म्हणते पाणी पाऊस? आले का तुम्ही? अरे बा काय राजा गेलं वावर गेले तर मग काय. अरे बा टोंगा टोंगा पाणी आहे मायाची पराठीत. सोयाबीन तर बघ ढा भरेला काय काठीनच आहे बा. दिसतही नाही सोयाबीन माय. आपले तरी काही ना काही बरे आहे, दिसून तरी राहिले. ते नदी काठचे तर पुरे गेले, तर पुरे खड्डून गेले, वावर नाही दिसू राहिले. मग पिकं तर दूर राहिले, पिकं सोडून द्या तुम्ही, वावर नाही दिसू राहिले बरोबर. लय झाला वाटेल का मोठा पुरा वाटते. काय पुरा लंब झाला वाटते काम नाही का? काय डबल पेरा काय पेरावं नाही मामी. तर काय पाहून आता काय होते तर पाहून येतो मी आता. काय चक्कर मारू काही जाऊ नका, काही जाण्यात मजाच नाही. ते पाहू आता पाणी कमी झाल्यावर. काय फालतू कसं माणसाला टेन्शन वाढते. मग चला चला येतो ना. ते कसं पाहिल्याशिवाय माणसाला गमतच नाही. येतो मी वाराकून. हो हातून पुढे गाडी देतो बाजून लावून येतो बात. या बा ते काय तुमचंच काय मन लागणार आहे? कोणत्या कास्ता करायला लागते नाही का? वावरात जाऊन पास लागते शेवटी मायाच आपली. बरं या मग या. हो या हा देसान ना का? मग तसेच तिकडे चालत जाता वापस. येतो ना बस. वावर पाहिलं घेतो गावात याच लागते ना. वा काय काय नाही हालावाला पास लागते ना. घरचा बी पाणी गेलं का काय आहे काय. येतो मी. हा वा तुम्ही पुढे बाबा आता काय काय नाही वावरात. का काय कशी काय आपली वावर? नाही नाही आपल्याकडे काही नाही वावर बाबा. आपल्याकडे काहीच नाही. जरासा इकडे जास्त आहे. वावराकडे पण नाही गेलं, गावाकडे जास्त चांगलं पिकं. काही टेन्शन नाही आपल्याला. असं ते नदी काठचे गेले. आपल्याकडे काही नाही पद्धतशीर आहे. पुरा डोंगा डोबला तरी म्हणते आहेच म्हणते बा. हो 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 आपली चांगले आहेत. हो हो तेच तर म्हणलं काळजीच करू राहिली होती. काय आहे काय नाही आपल्या वावरानं. पाणी घुसलं, कोणाच्या घुसलं म्हणते, कोणाच्या बांधा फुटले म्हणते. मला आपलं काय आहे काय नाही. आपलं गोटे गिटे टाकले होते, आपले बांधा गिंदे शाबूत आहे, सगळं पद्धतशीर आहे. हो. काय आता हे जरा कमी झालं की काही नाही, बस लाईनवर येते काम आपलं. बरंच बरं आहे बा. जाऊ दे. हा, चला म्हणलं चला शंकर भाऊ येतो म्हणलं मी. बरं ये ना. हो फक्त कसं माझ्या घरचे काही सांगू नको म्हणलं. बीजा हरण काळजी बाई आहे ती. हो निरा काळजी करत बसते. कसं होईन तेच म्हणलं सांगायचं नाही. आहे तसं चालते आपला. चालते जाय जाय. हो नाही नाही मी काय सांगतो ते फालतू अर्धी भाकर कमी झाकायची नाही का? बरं येतो मी. येतो मी गाईचं पायतून जरा. डाबरी जाते का काय नाही आपलं पराठीचं काय जमलं जाते ते चांगलं आहे नाही. ते जरा पाणी दिलं काढून. ते काही काळजीच कारण नाही आपल्याला. हो चांगलं आहे आपलं पिकं पाणी चांगलं आहे. हो चहा घे म्हण चल. खा कुठं खा पाणी आणला का पाणी पी. खातच नाही कधी काय. बिमार आहे ना बिदी. बिमार असल्यावर खाते कधी. आपण तर जेवतो का आपण? मग 3 दिवस झाले ना बाबू. मग माती डा म्हणते कुठं खात नाही भात नाही. हो ना बकेट भर पाणी लावलं तर पाणी पित नाही. हो ना तर आता कोट्यात घ्या लागते आपल्याला. पाय भरले का पाणी गिनी. मग निरा घाट्यात घेऊन पाणी ते राहते दिवसभर. इले याच्यात घ्या रे. उठता नाहीत नाही इले. उठता नाहीत ना इले. कोण रे गोटा मारला नाही त्या पायावर म्हणून पाय हे घाला तिच्या मोडला पाय. मग आता काय खरं डॉक्टरला कोणी बोलावलं लावलं? बोलावलं ना गजन भाऊले सडा भाईले बोलावलं होतं. हो ते म्हणे मोडले म्हणे पुरीचे. आता काही जमत नाही म्हणे. आता वय माने झालं म्हणे इथं झाली म्हणे सर्व्हिसची. अरे का लय बे मी दिवसभर पाण्यात राहायला लागते वेळ का. मी म्हणतो माती डाला ते अंडे घे म्हणतो दिले. काही कर नाही का. चल मग एखादं फडकत टाकून देऊ अंगावर. आता दिवसभर पाणी चालूच आहे. हिच्या अंगावर टाकून देऊ. हा चालतं का? चल आणू आपण चल. नाही का आता झालं म्हणा. आपण संध्याकाळी मारते सांगून देतो. अंडर घे म्हणा येले. ओळत घ्यायला आपण. आता संध्याकाळी आलं की माती डाळ सांगतो मी. अंडर घे म्हणतो. आपण राहतो का दिवसभर पाण्यात नाही. हो ना चल. पहा म्हणला आता काय साफ करता आणि कसं काय करताय कुठे सांगा बरं तुम्ही. तुम्ही म्हणता की झाडून काढा आणि हे करा आणि ते करा. काय करताय तुम्ही? पावड सर पाणी घेऊन राहिलं त्या टिनातून. ते इकडे खाली सरा पाणी झालं राजा. आता रातभर काय उभंच राव काय गायनं काय बसाव का नाही म्हणलं खाली. काय कशा बसतील ते? हा ठट्ट उभे आहे ना ते रातभरापासून. काय बसा वाटते काय खाली? पावर काय आहे ते मुरुम गिरुम टाका जरासा. हे मुरुम आणा लागते ना. मग 7-8 टाल्या चांगला मुरुम असं टाकून द्या. हे काय होय हाल आहे. लस पाणी आलं पण अरमान पाणी आलं. पाबरे सगळं वसाळ हे ते सगळं सगळं दांगडो झाला इथे. आम्ही काय कसं बसा आपल्याला जराच जमत नाही. बरोबर आज आणून टाकू आपण. ट्रॅक्टर लावून दे तिकडे. झुमऱ्याला सांगून दे पूर्ण मुरुम गिरुम टाकून दे म्हणा. भरून दे म्हणा. तेच म्हणलं सोय होत असेल तर करा. नाही तर मग ते बाबर ते नेरले ते
पवन भाऊ जयस्वालचं ते गोरक्षण किती खतरनाक आहे. मग त्याचा आवाज दिला की गाय येते त्याच्या